नासिक शहर में सड़कों पर बने गड्ढों के कारण हो रहे हादसों और मौतों को लेकर मंत्री छगन भुजबल ने सरकार पर ही नाराजगी जताई। उन्होंने कहा कि कुंभ मेले के कामों की वजह से नागरिकों की जान खतरे में नहीं पड़नी चाहिए। इस मुद्दे को वे कैबिनेट बैठक और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के सामने उठाएंगे। छगन भुजबल ने कहा कि नासिक में अब तक गड्ढों की वजह से 5 लोगों की मौत हो चुकी है। कुंभ मेले के लिए सड़कें खोदी गई तो वैकल्पिक रास्तों की व्यवस्था भी होनी चाहिए। उन्होंने बारिश रुकते ही गड्ढे भरने और संबंधित विभागों को तत्काल कार्रवाई के निर्देश देने की मांग की। चलिए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। मी काल आलो नाशिकमध्ये आणि तेव्हापासून मी तुमच्या टीव्ही चॅनलवर बघतो आहोत। सगळीकडे हीच बातमी आहे। तर अलीकडे ते कोतकर नावाचे सन्माननीय ग्रस्त जे आहेत खड्ड्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि मला जे सांगण्यात आलं की आतापर्यंत वर्तमानपत्रात सुद्धा आलं 5 मृत्यू असे झालेले आहेत। कुंभमेळ्याच्यासाठी म्हणून रस्ते खोदून ठेवलेले आहेत। साधारणपणे रस्त्याचं काम करताना एक नियम असतो की 2 बाजूचे रस्ते असतात। एका बाजूला समजा उजव्या बाजूचा रस्ता हा त्यांनी कामासाठी घेतला तर डाव्या बाजूचा रस्ता हा खड्डे विरहित उत्तम प्रकारे असला पाहिजे, म्हणजे त्याची वाहतूक व्यवस्थित होते। काही ठिकाणी दोन्ही बाजूने खोदून ठेवलेलं आहे। बरं, आता वेगवेगळ्या मॅस्टिक ॲस्फाल्ट वगैरे वेगवेगळे जे आहेत प्रकार निघालेले आहेत। जिथे जिथे अशा प्रकारचे खड्डे आहेत, आता पाऊस आज जोरात आहे पण मागचे 2-3 दिवस थोडासा कमी असेल, ताबडतोब ते भरले गेले पाहिजे। पण ते जर होत नसेल तर हे अपघात होणार आणि विशेष म्हणजे या अपघाताची ही जबाबदारी कोणाची आहे? कुंभमेळ्याचे काम करणारे जे काही प्राधिकारी असतील अधिकारी आणि महानगरपालिका दोघांची ही जबाबदारी आहे। तुम्ही एकमेकावर जे आहे ढकलू शकत नाही ही जबाबदारी। कुंभमेळ्याचे जे कोण अधिकारी आहेत शेखर सिंग वगैरे किंवा महानगरपालिकेच्या कमिशनर आहेत, त्यांनी याच्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे ना। मी तर असं ऐकतोय की महापौरांचाही कोण ऐकत नाही, आमदारांचाही कोणी ऐकत नाही। हा काय बजबजपुरी मांडलेली आहे या शहरामध्ये। बरं, हे बाकीचे सगळं काम करणारे जे आहेत आपले मंत्री गिरीश महाजन, त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये। आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत। याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाही आहे। नाशिकला एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हतं। त्या दिवशी मी एका लग्नाला सातपूरच्या पुढे गेलो होतो, प्रचंड खड्डे आणि त्याच्यामुळे सगळी जे आहेत वाहतूकसुद्धा एकदम स्लो असते। त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम। पोलीस तरी काय करतील? कारण मोठे मोठे ट्रक्स जे आहेत ते खड्ड्यात गेले तर त्यांचे ते पाटे बिटे तुटणं, सस्पेन्शन खराब होणं, सगळ्या गोष्टी असतात। नगरसेवक सुद्धा वैतागलेले आहेत। महापौर काय करू शकत नाही। म्हणजे हे शहर काय वाऱ्यावर सोडलंय का? माझं या सगळ्या लोकांना सांगणं आहे, ताबडतोब कारवाई करा। अर्थात या सगळ्या गोष्टी मी मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडणार, पण याला जबाबदार असणारे जे लोक आहेत त्यांनी याच्यामध्ये ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे। जरा पाऊस उघडला की ते खड्डे भरले पाहिजे। ठीक आहे, परत होईल खड्डा, होऊ द्या, परत भरा। माणसं भरण्यापेक्षा डबल टिबल काम झालं तर काय हरकत नाही। एका मृत्यूसाठी त्यांनी 10 लाख रुपये दिल्याचं कळलं। माझी तर मागणी आहे, हे जेवढे म्हणून जे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत
हे शासनाच्या, महापालिका शासनाच्या हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झालेले आहे. त्यामुळे जसे एकाला जो न्याय दिला आणि 10 लाख रुपये दिले गेले, तशीच रक्कम सगळ्यांना दिली पाहिजे. अर्थात त्याने काय गेलेला जीव काय परत येत नाही, तो फार महत्त्वाचा भाग नाही, पण ते पण केलं पाहिजे. आणि ही जबाबदारी जी आहे ही कोणीतरी घेतली पाहिजे. गेडाम साहेब हे अतिशय उत्कृष्ट अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या अधिकाराचा तर वापर करायला पाहिजे असं मला वाटतं. या बाकीच्यांवर सोडून जर ते थांबलेत तर मग ते त्यांचं सुद्धा अपयश जे गणलं जाईल. एक उत्कृष्ट ह्या शासनामधला अधिकारी म्हणून गेडामचं नाव आहे आणि म्हणून त्यांनी स्वतः लक्ष दिलं पाहिजे. स्वतः या सगळ्यांना घेऊन जे आहे नाशिकच्या रस्त्यामध्ये फिरलं पाहिजे आणि काय चाललेलं आहे ते पाहिलं पाहिजे. एवढंच सांगतो की नाशिकला जे नाव खराब करणारं हे असे हे सगळे प्रकार सुरू आहेत आणि मीडिया जे आहे त्या मीडियांचं काम आहे मग ते सगळं दाखवणं. मला त्याबद्दल खरोखरच एक आता नाशिककरच आहे मी, तसा नाशिकला माझा जन्म, त्यामुळे फार मला दुःख होतं, वाईट होतं की एवढ्या चांगल्या सुंदर आपल्या नाशिकमध्ये ज्या प्रकारे हे काय चाललेलं आहे ते अतिशय निषेधार्ह असं आहे. साहेब, मुद्दा हाच आहे की जबाबदारी कोणावरच टाकली जात नाहीये. एवढे मृत्यू होतात, त्यांना जबाबदार कोण? ठेकेदार आहेत, अधिकारी आहेत, कोणावरही कारवाई होत नाही. कारवाई करणारे जर अधिकारी डोळे झाकून बंद केले असतील त्यांनी डोळे, तर कारवाई कशी होणार? त्यामुळे कुंभमेळा मंत्री आणि त्याचबरोबर गेडाम साहेब ह्या दोघांनी लक्ष घातलं पाहिजे. जर अधिकारी काम करत नसतील तर मग त्यांच्यावर सुद्धा कारवाई करायला पाहिजे. हे सगळे मोठे अधिकारी फक्त काय ऑफिसमध्ये बसण्यासाठी नाही आहे. कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि मोकळे झाले असं नाही चालणार. तो कॉन्ट्रॅक्टर काय करतो आहे? एक बाजू तरी काम एका बाजूला चाललं तर एक बाजू खड्डे विरहित आहेत की नाही